नमस्कार, मी गौरी पवार. तुम्ही पाहता बेधडक खबरे. मित्रांनो, प्रभाग क्रमांक 14 महाजनवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीनुसार जे आहे रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन नरेंद्र उपरकर यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं आहे. ओम गणेशा माऊली सेवा संस्था या संस्थेतर्फे जे आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमामध्ये जे आहे त्यांच्या 70 रक्ताच्या बाटल्याचा टार्गेट नेहमीच असतो. यामध्ये जे आहेत नरेंद्र उपरकर यांच्या नेतृत्वामध्ये डॉक्टरांचा आणि इकडच्या लोकांचाही सुद्धा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चला इकडचे नरेंद्र उपरकर त्यांच्याशी विचारूया की आतापर्यंत लोकांचा प्रतिसाद त्यांना कशा प्रकारे मिळाला. काय सांगाल, नरेंद्र उपरकर यांच्या नेतृत्वामध्ये रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलं आहे. आज आज शिवजयंती निमित्त, आज महिला दिनानिमित्त आमचे नरेंद्र उपरकर शाखा प्रमुख प्लस नगरसेविकेसाठी उभे होते. काही कारणास्तव ते पराभूत झाले, हरकत नाही, पण त्यांचं ते मार्गदर्शन आणि त्यांचा ते जो त्यांचा उपक्रम असतो कोणत्याही संस्थामध्ये एवढा अप्रतिम आहे. मी गेली त्यांना 25 वर्षापासून ओळखतो. मी मुंबईतच राहणार आहे. इकडे आल्यानंतर त्या गावठांमध्ये त्याचा माझा खूप चांगले संबंध आहेत, घरगुती संबंध आहेत. आणि त्यामुळे एवढं प्रेमाने आणि सगळ्या प्रत्येक सोसायटीमध्ये जाईल ना, नरेंद्र उपरकर म्हटलं ना, दादू म्हटलं की सगळ्यात फेमस. आणि सर्व दुःखाच्या कामाला आणि सगळ्या सुखाच्या कामाला सुद्धा, सुखाच्या कामाला कमी येईल पण दुःखाच्या कामाला खूप पुढे असतो. त्यामुळं नरेंद्र 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 आणि दादू 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 म्हटलं ना, तर हे महाजनवाडी काय फक्त पूर्ण त्या आमच्या मेरा गावठांमध्ये किंवा आमच्या पूर्ण विभागामध्ये उपरकर सारखा माणूस इथे भेटणार नाही. आणि त्या छोट्या खालच्या पातळीपासून ना झेंड्यापर्यंत सर्व कामं येतात त्याला. आज कुणाचं काही वाईट घटना घडली तर तिथे कोण त्यात वेळेला अवेलेबल कोण नसेल ना, तर ते स्वतः तेरडी बांधतात त्या व्यक्तीची. काय असे त्यांचे उपक्रम आहेत. आणि दहीहंडी असू दे, कोणताही सण असू दे, आणि प्रत्येक सणाला ते आवर्जून भेट देतात. आमच्या इकडे काही साई बंडर असेल, काही कारणास्तव आमचे कोणते प्रोग्राम असतात, त्या प्रोग्राममध्ये वेळात वेळ काढून येऊन एवढं आम्हाला सहकार्य करतात. आणि तेवढं आणि त्यांचं जे पाठबळ आहे, त्यांनी आता मागच्या 6 महिन्यापूर्वी आयुष्यमान कार्ड वापरली, हेल्थ इन्शुरन्स कार्ड वापरले. आमच्या सोसायटीमध्ये येऊन जवळजवळ 70-80 कार्ड त्यांनी स्वतः येऊन वापरून दिली. सुद्धा त्यांनी एवढं सहकार्य मोलाचा वाटा केला. त्यांनी काय अप्रतिम रात्रंदिवस पाठपुरावा करून ना गॅस पाईपलाईन स्वतः त्यांनी आणून दिली होती आमच्या सोसायटीमध्ये. थँक्यू मॅडम. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अनुसार आपण रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज कितवा वर्ष आहे, आपल्याला लोकांचा कसा सहभाग मिळतो आपल्याला? पहिल्यांदा आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो. आणि आजचा जो दिवस आहे जागतिक महिला दिन, त्याच्याबद्दलही आपल्याला पण शुभेच्छा देतो. सर्व महिलांना वर्गाला शुभेच्छा देतो. आज आम्ही गेली 22 ते 23 वर्ष इथे महाजनवाडीमध्ये मी शाखा प्रमुख आहे आणि शिवजयंतीचा उत्सव आम्ही सर्वजण मिळून करत असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे विचार आहेत, त्यांचं जे चालचलन होतं किंवा अष्टप्रधान मंत्र होतं, तसं आता हे शिवमुद्रा आहे, ही पूर्ण घराघरामध्ये जाण्यासाठी आम्ही आणि त्यांचे जे विचार, त्यांचा जो हे जाण्यासाठी आम्ही सर्व प्रकारे प्रयत्न करत असतो. सगळे कार्यक्रम आम्ही करत असतो. सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या माणसांना घेऊन, महिला असून देत, युवा असून देत, ज्येष्ठ नागरिक असून देत, त्यांना सगळ्यांसाठी त्यांना चांगलं प्रोत्साहन मिळण्यासाठी काय करता येईल. कारण शिवाजी महाराजांनी एकाच समाजाला घेऊन चालले नव्हते किंवा एकाच वर्गाला घेऊन चालले नव्हते. त्यांनी सगळ्या वर्गाला घेऊन, सगळ्या वर्गाला त्यांनी उत्स्फूर्त असा वेगवेगळ्या प्रकारे त्यांना प्रबोधन केलं होतं. आणि ते आम्हाला आजही उपयुक्त ठरतंय. आणि हे लोकांनाही समजावण्यासाठी, त्यांना त्याच्यापर्यंत जनजागृती करण्यासाठी आम्ही शिवजयंती हा कार्यक्रम करत असतो. त्याच्यानंतर हळदी कुंकू म्हणा किंवा आजचा जो कार्यक्रम आमचा जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये आम्ही आज खेळ पैठणीचा महिलांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी हळदी कुंकू, त्याच्यानंतर लकी ड्रॉ वगैरे ठेवलेला आहे. आणि अशा वेगवेगळे कार्यक्रम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही एक युनिक असा कार्यक्रम यावेळी ठेवला, क्रिकेटची स्पर्धा. कारण आजच्या तारखेला ह्यावेळी ज्येष्ठ नागरिक खेळू शकत नाही, धावू शकत नाही. आम्ही एक सर्कल क्रिकेट स्पर्धा ठेवली होती, ती त्यांना खूप आवडली. आणि त्याच्यामध्ये ह्यांनी 2रा नंबर पटकावला होता. अजून बाकीच्यांनी पण 1 नंबर 2 नंबर आणि ट्रॉफी आम्ही दिली होती. त्यांना उत्साह वाटला. ते जाते वेळी एवढे खुश झाले की आम्ही पुढच्या वेळी अजून चांगल्या प्रकारे खेळायचा प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आम्ही येऊ. त्याच्यानंतर महिलांचा, युवकांसाठी आम्ही क्रिकेटचे सामने ठेवतो. त्याच्यानंतर दहीहंडी ठेवतो. दहीहंडीमध्ये पूर्ण मीरा भाईंदर, पूर्ण ह्याचे मुंबईतले क्षेत्रातले सर्व माणसं येत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात. सर, येणार काळामध्ये जे आहे आपण कसल्या प्रकारचे अजून कार्यक्रम ठेवणार आहेत लोकांसाठी? हो, हे तुम्ही चांगला प्रश्न विचारलेला आहे. की बघा, आता कसं आहे, युवकांमध्ये वगैरे जे आहे ना, एक वेगळ्या प्रकारचं मोबाईल मध्ये गुंतलेले असतात. त्याच्यानंतर त्यांच्या पार्टी शार्टीमध्ये गुंतलेले असतात. हे सर्व बंद होण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत काही जे उपक्रम आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तसे आता आमचा एक काल आमचे मित्र आहेत किरण मांजरेकर करून, त्यांनी आमच्याकडे एक प्रस्ताव मांडलेला आहे
की आज जो भ्रष्टाचार चालू आहे किंवा त्या घडामोडी चुकीच्या घडामोडी चालू आहेत त्या कुठेतरी बंद व्हायला पाहिजे, त्या कुठेतरी सुधारायला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही इथे 2 दिवस शनिवार आणि रविवार आम्ही असं कॅम्प ठेवणार आहोत की तुम्हाला शासनाच्या बद्दल माहिती किंवा काही ज्या जनरल नॉलेज आहे त्याच्याबद्दल माहिती, जसं माहितीचा अधिकार आहे किंवा शासनाच्या ज्या योजना आहेत त्या लोकांपर्यंत कशा, त्या स्वतः कशा करायच्या आणि लोकांपर्यंत कशा पोहोचवायच्या याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. सर आतापर्यंत रक्तदान शिबिरमध्ये किती लोकांनी सहभाग घेतला, डॉक्टरांचा कसा सहभाग दिसतोय? आमच्या विभागातील डॉक्टर सगळे डॉक्टर येऊन, डॉक्टर पाटील, डॉक्टर कौशिक, डॉक्टर राय सगळे येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला स्वतः पण त्यांनी इथे रक्तदान केलेलं आहे. असं आम्हाला इथे चांगला प्रतिसाद. आतापर्यंत इथे 50 बाटल्यांचं झालेले क्रॉस झालेले आहेत. आता अजून 1 तास बाकी आहे. आमचे 70 बाटल्याचं दरवर्षी टार्गेट असते, 70-75 बाटल्यांचं टार्गेट असते, ते आम्ही पूर्ण करू आता. मित्रांनो, जसं की आपण पाहिलं नरेंद्र उपरकर यांच्या नेतृत्वामध्ये रक्तदान शिबिरचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचारधारा लोकांपर्यंत पोहोचावे असे त्यांचे प्रयत्न असतात. डॉक्टरांचा चांगला देखील इथे सहभाग मिळतो आहे, इथे लोकांचे सुद्धा चांगला सहभाग मिळत आहे. फक्त रक्तदान शिबिर हा कार्यक्रम नव्हे तर क्रिकेटची स्पर्धा, महिलांसाठी जे आहे आज महिला दिनानिमित्त चांगले खेळ रमवण्यात आलेले आहे. इतकंच नव्हे तर आणखी पुढेही ते असे कार्यक्रम करणार आहेत असे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे. या पूर्ण विषयावर आपल्याला काय वाटतं आहे नक्कीच कमेंट करून कळवा आणि पाहत राहा बेधडक खबरे. मी गौरी पवार, कॅमेरा पर्सन प्रियंका बनिया सोबत.